जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वळसंग येथे जाहीर सभा होणार आहे. या विषयावर अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. बघा काय म्हणाले म्हेत्रे. आमचे मुख्य नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचं जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचार निमित्त निवडणूक दौरा सोलापूरला आयोजित करण्यात आलेले आहे. वळसंग येथे उद्या सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार आहे. वळसंग कसं आमचं अक्कलकोट आणि दक्षिणचं सेंटर प्लेस पडतं आम्हाला. म्हणजे आमच्या अक्कलकोटमधले 6, दक्षिणमधले 3 आणि हे दक्षिण तालुक्यातले 3, म्हणजे माझ्या मतदारसंघातले 9 आणि दक्षिणमधले 3 असं 12 मतदारसंघाचं ते सेंटर प्लेस आहे. म्हणून आम्ही तिथं सभा आयोजित केलेली आहे आणि उद्या सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. अगोदर आम्ही इथे असं केलं होतं, एक राष्ट्रवादीला सोडलं आम्ही मंगूर गट अजितदादा गटानं, आणि जेऊर एक काँग्रेसला सोडलं होतं आम्ही, आणि इकडं सगळे 4 अशी आम्ही घेतलं होतो, नागणसूर, सलगर, चपळगाव, वागदरी. आणि इकडं काय होतं, इकडं वळसंगला काँग्रेसला म्हणलं तर तुम्ही घ्या, आणि इथं आपलं बोरामणी आणि कुंभारी आम्ही घेतो. ते अगोदर हो म्हणले, ते नंतर त्यांनी सगळीकडे भरले म्हणून आम्ही वळसंगला पण भरलो आम्ही. त्यामुळे आता फक्त राष्ट्रवादी बरोबरच युती काँग्रेसबरोबर राहिलेली नाही. एकनाथ शिंदे साहेबांचा तर आता प्रोग्राम आलेला आहे. आता त्यानंतर अजून दुसऱ्या नेत्यांचा अजून काय कार्यक्रम आले नाही. अजून येतील, अजून 4-5 व्यक्ती मोठे नेते प्रचारासाठी निश्चितपणे येतील. प्रचार धुरा काय नाही, त्यांनी सांगितलं ना आम्ही युती करणार नाही. भाजपने सांगितलं की युती करणार नाही. त्यांनी अगोदरच जाहीर करून टाकलं त्यांनी आमदारांनी किंवा जगात कुठेही युती झालं तरी अक्कलकोटमध्ये होणार नाही म्हणून. जगात सांगतो मी, ट्रम्प बरोबर युती झाली तरी चालेल पण तिथं अक्कलकोटमध्ये होणार नाही म्हटलं. तर जगात होत नाही म्हटलं तर मग आम्ही कशाला हे करू म्हणून आम्ही आमच्या लोकांना उभा केले.